जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण आज इंदापूर येथे भरणे मामा आणि हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते एवढा थाटामाटा झाला नाही. विषय हार्ड नियोजन खटच झालं बघा. तर रामकृष्ण हरी माऊली हा आहे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा दिवस 12वा आणि आज आपल्याला अंतर कव्हर करायचं होतं निमगाव केतकी ते इंदापूरचा 14 किलोमीटरचा टप्पा. तर रोजच्या सारखं आज पण आपली पालखी हलणार होती बरोबर 6 वाजता सकाळी. मग बरोबर 3:30 वाजता सगळ्यांनी आम्हाला उठवलं आणि आम्ही तयारी केली 6 वाजता जायची. आता बघितलं तर 14 किलोमीटरचा आजचा टप्पा होता, त्याच्यामुळे आम्ही जास्त इसावा घेणार नव्हतो आज. पण आम्ही त्यात दोन इसावा घेतलं. पहिला इसावा आम्ही घेतला बघा गुकळी फाट्याला इसावा घेऊन भाकरी तिथं खाऊन आम्ही डायरेक्ट गेलो दुसऱ्या इसाव्याला तरंगवाडीत. आता तरंगवाडीत अर्धा इसावा खाल्ल्यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो बघा इंदापूरच्या बायपासला. इंदापूरच्या बायपास पासून ते इंदापूर पर्यंत इंदापूरकरांनी एवढी गर्दी केली की नाही विषय हार्ड नियोजन खट करून टाकलेला. पाय ठेवायला जागा नव्हती ठेवली लोकांनी. आणि विषय असा होता की आपल्या अश्वप्रेमी मित्र परिवारासाठी इंदापूर सगळ्यात जवळ पडते. इंदापूरचं ठिकाण सगळ्यांना सुटेबल ठरते, त्याच्यामुळे सगळ्या अश्वप्रेमींनी आज हजेरी लावलेली विषय हार्ड नियोजन खट लावलेला. आता बघत आम्ही पोचलो की रिंगणासाठी गेल्याने की पहिल्यांदा घेतली बघा प्रदक्षिणा घालून. प्रदक्षिणा घातल्यानंतर अर्ध्या तासानं बरोबर पालखी आमच्या मागणं आणि पालखी आली की बघा सगळ्यात आधी दर्शन घेतलं आणि दर्शन करून झाल्यानंतर झाली रिंगणाला सुरुवात. मग पहिल्यात आधी झेंडेकरी, परत महिला मंडळी, त्याच्यानंतर मग इनकरी टाळकरी सगळ्यांचं घेतलं बघा रिंगण. सगळ्या वारकऱ्यांचं रिंगण उरकून घेतल्यानंतर पोलिसवाल्यांचं पण रिंगण उरकून घेतलं विषयाला नियोजन खट लावलं. त्याच्यानंतर आपल्या दत्ता मामा भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते घोड्याचं केलं पूजन आणि आपल्या अश्वाच्या रिंगणाला केली परत आम्ही सुरुवात. अक्षरशः तुम्हाला सांगायचं म्हणलं ना रिंगणाला एवढी गर्दी होती ना, लोकांची तुडवातुडवी झाली. आजच्यासाठी एवढंच. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, जाताना आपल्याला फॉलो करून जावा.